हरे कृष्ण. कसे आहात तुम्ही सगळे? आय एम सॉरी, मला ट्रॅव्हलिंगमुळे जमलं नाही 2 दिवस व्हिडिओज अपलोड करायला. आय वॉज आउट फॉर मेडिटेशन. आणि आपण बघूया आता 4 एप्रिल ओव्हरऑल तुमची एनर्जी कशी आहे. लेट्स सी. 4 एप्रिल. आय थिंक तुम्हाला असं वाटत आहे की तुमची काही कामं पुढे जात नाही आहेत, अडकली आहेत. एकतर तुम्ही स्वतः अडकलेले फील करत आहात, स्टक आहात कोणत्या एनर्जीमध्ये, कोणत्यातरी माणसांमध्ये किंवा कोणत्यातरी सिच्युएशनमध्ये. असा आज ऊर्जा आहे. आणि मे बी तुम्ही थांबला आहात, स्वतःहून एक पॉज बटन स्वतःला लावलं आहे आणि तुमच्याच सिच्युएशनकडे, तुमच्याच लाईफकडे आज कदाचित तुम्ही एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याचा कल दिसत आहे. आणि हा पॉज फार महत्त्वाचा आहे आज मे बी तुमच्यासाठी, की लेट मी वेट. मला थोडं थांबू दे, मला विचार करू दे, की खरंच हे माझ्यासाठी योग्य आहे का? की माझ्यासाठी हे योग्य नाही? मी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नाही? मग ते हेल्थ असो, नातं असो, रिलेशनशिप असो, नवीन जॉब असो, नवीन बिझनेस, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज तुम्ही थांबणार आहात. थांबूनच तुम्ही विचार करणार आहात किंवा हे पॉज बटन डिवाईन लावत आहे. कदाचित तुम्ही खूप इम्पल्सिव्ह होत आहात, घाई करत आहात, पळत आहात, तर डिवाईन इज गिव्हिंग यू अ पॉज बटन, की स्वतःला ती तयार कर. स्वतःची ऊर्जा, एनर्जी तयार कर. संधी प्रत्येक वेळेला मिळत नाही. संधी मिळाली आहे. त्या संधीवर काम करायचं आहे, पण स्वतःला तयार कर. स्वतःला प्रिपेअर कर. आणि स्वतःला तयार करण्यासाठी हे पॉज, हे थांबणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही आज शांत बसाल, डोळे बंद कराल आणि प्रश्नाचं उत्तर परमात्म्याकडे मागाल, तेव्हाच ही एनर्जी, हॅलोची एनर्जी तुमच्या क्राउन चक्रामध्ये येणार आहे. आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्पिरिच्युअल एनलाइटमेंट आहे हा. सोपा भाग नाही आहे. आज विचार जास्त करा, पण अल्टिमेटली निर्णय घ्या. कारण की निर्णय घेणं आज महत्त्वाचं आहे. हा पॉज तुम्हाला हेल्प करेल निर्णय घ्यायला. आजचा डिवाईन गायडन्स पण हाच आहे आणि आजचा दिवसाची ऊर्जा पण तुमची हीच आहे. थँक्यू सो मच.